नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील उगले, व्ही.एन. नाईक महाविद्यालय दिंडोरी या आजच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. बँकिंग हा विषय तसा सर्वांचा आवडीचा आहे आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे. आपण आज अशा विषयावर चर्चा करणार आहोत की जो विषय सर्वसामान्यांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे, तो म्हणजे चलनविषयक धोरण. या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. साधारणतः आर्थिक धोरणाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक म्हणजे चलनविषयक धोरण आणि दुसरं राजकोषीय धोरण. अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे, आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे हे तर खरं म्हणजे भारत सरकारचं आणि भारत सरकारची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं काम आहे. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे सरकार राजकोषीय धोरण राबवतं त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण राबवते. चलनविषयक धोरणाचा पैशाशी किंवा चलन व्यवस्थेशी संबंध येतो. चलनविषयक धोरणाला अनेक पर्यायी शब्द आहेत. त्याला पैसाविषयक धोरण असंही म्हणतात किंवा मुद्राविषयक धोरण, चलन नीती, मौद्रिक धोरण आणि इंग्लिशमध्ये मॉनिटरी पॉलिसी. सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपली विविध धोरणं राबवत असतात. ही आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विशेषतः चलनविषयक धोरणाचा अवलंब केला जातो. चलनविषयक धोरण म्हणजे नेमकं काय याविषयी अर्थशास्त्रज्ञ जॉन्सन म्हणतात की आर्थिक धोरणाची सर्वसाधारण उद्दिष्टे गाठण्यासाठी मध्यवर्ती बँक म्हणजेच भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी ज्या साधनांचा वापर करते त्या धोरणाला चलनविषयक धोरण असे म्हणतात. चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक देशातील चलन पुरवठा व पतपैशाचा पुरवठा नियंत्रित करत असते. कारण देशातील पैशाच्या पुरवठ्याचा अर्थव्यवस्थेवर जसा अनुकूल परिणाम होतो तसा प्रतिकूल परिणामही होत असतो. आणि त्यामुळे प्रतिकूल परिणाम कमीत कमी करून अनुकूल परिणाम जास्तीत जास्त कसे राहतील या संदर्भात मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण राबवत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पैशाच्या निर्मितीवर आणि पतपैशावर पूर्णपणे नियंत्रण असते. आपल्याला माहित आहे की 1 एप्रिल 1935 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि स्थापनेपासूनच मध्यवर्ती बँकेकडे चलन निर्मितीचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँक आणि बँकांची बँक म्हणूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम बघत आहे. आणि त्यामुळे मध्यवर्ती बँक म्हणून आणि बँकांची बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची देशातील पैशाच्या निर्मितीवर आणि पैशावर पूर्णपणे नियंत्रण असते. सद्यस्थितीत आपण जर बघितलं तर किंमत पातळीत सातत्याने चढउतार होत असतात. आर्थिक तेजीचं चक्र सातत्याने येत असतं आणि हे किंमत पातळीतील सातत्याने होणारे चढ उतार होऊ लागल्यामुळे मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण की किंमत पातळीतील होणारे बदल कमीत कमी करण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँक या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून करत असते. देशातील बदलती आर्थिक परिस्थिती व काळानुरूप चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे हे बदलत असतात आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण राबवत असते. हे चलनविषयक धोरण राबवताना मध्यवर्ती बँक विविध साधनांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असते. आपण त्याला पतनियंत्रणाची साधने किंवा चलनविषयक धोरणाची साधने असंही म्हणतो. या पतनियंत्रणाच्या साधनांची दोन भागात विभागणी होते. एक म्हणजे संख्यात्मक साधने आणि दुसरं गुणात्मक साधने.
संख्यात्मक साधने म्हणजे असे साधने की ज्या साधनांचा वापर केला असता एकाच वेळी देशातील सर्व व्यापारी बँकांवर सारखाच परिणाम होतो. त्याला आपण संख्यात्मक साधने असं म्हणतो. आणि पैशाच्या संख्येत बदल करण्यासाठी या साधनांचा अवलंब केला जातो. थोडक्यात ज्या साधनांचा वापर केला असता सर्वच व्यापारी बँकांची पतनिर्मिती अप्रत्यक्षरित्या सारख्याच प्रमाणात कमी अधिक होते त्या साधनांना संख्यात्मक साधने असे म्हणतात. एकंदरीत संख्यात्मक साधनांच्या साहाय्याने मध्यवर्ती बँक देशातील कायदेशीर पैशाचा आणि पत पैशाचा पुरवठा नियंत्रित करत असते. आता मध्यवर्ती बँक जी विविध प्रकारची संख्यात्मक साधने वापरतात त्यामध्ये प्रामुख्याने रेपो दर हे एक साधन आहे. आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवर बघत असतो की रिझर्व्ह बँकेने रेपो दरात घट केली, रिव्हर्स रेपो रेट दरात वाढ केली, बँक दरात बदल केला. तर मध्यवर्ती बँक देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन या विविध साधनांमध्ये बदल करत असते. आणि त्यातलेच एक मुख्य साधन म्हणजे रेपो दर, त्याला इंग्लिशमध्ये रेपो रेट असे म्हणतात. REPO त्याची जी पहिले 3 अक्षर आहे REP त्याला म्हणतात रिपर्चेस, O म्हणजे ऑप्शन आणि रेट, थोडक्यात रिपर्चेस ऑप्शन रेट, त्याला मराठीमध्ये पुनर्खरेदी विकल्प दर होय. रेपो दर हा एक अल्पकालीन कर्जाचा प्रकार आहे. त्याला शॉर्ट टर्म लोन असंही म्हणतात. ज्यावेळेस व्यापारी बँकांना अल्प काळासाठी कर्जाची गरज असते त्यावेळेस मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी जी कर्ज देतात त्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो दर असं म्हणतात. आता रेपो दराच्या अंतर्गत मध्यवर्ती व्यापारी बँकांना जे कर्ज देतात त्या कर्जाची रक्कम जास्तीत जास्त किती असेल हे प्रामुख्याने NDTL म्हणजे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी, म्हणजे थोडक्यात व्यापारी बँकांकडे दिवसा अखेर मागणी व मुदत ठेवींची किती रक्कम आहे त्या रकमेच्या जास्तीत जास्त 0.5% कर्ज देत असते. या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज व्यापारी बँकांना मिळत नाही. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांची आपण जर तुलना केली तर रिव्हर्स रेपो रेट पेक्षा रेपो रेटचा दर हा जास्त असतो. म्हणजे रेपो रेट हा जास्त असतो आणि त्यापेक्षा रिव्हर्स रेपो रेट हा कमी असतो. या दोघांमधील फरक साधारणतः पाव ते अर्धा टक्के इतका असतो. आता रेपो रेटच्या अंतर्गत मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना जे कर्ज देतात ते कर्ज घेण्यासाठी तारण घेतात, कारण की तारणावरच ही कर्ज दिली जातात आणि कर्जाची परतफेड केली की तारण परत मिळतं. म्हणजे एका अर्थाने व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेचं कर्ज फेडून आपलं तारण पुनर्खरेदी करतात. त्याला रिपर्चेस ऑप्शन रेट असं म्हणतात. मात्र व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे जे तारण ठेवतात त्याच्यामध्ये वैधानिक रोखा प्रमाणाची जी सुरक्षितता असते ती वगळून इतर तारण ठेवावं लागतं. थोडक्यात पैशाचा प्रभाव ऍडजस्ट करण्यासाठी मध्यवर्ती बँक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांचा वापर करत असते. एकंदरीत देशात आर्थिक स्थिती कशी आहे त्यावर रेपो रेट हा कमी अधिक केला जातो. आपण असं गृहीत धरू की देशामध्ये आर्थिक तेजी आहे, किंमत पातळी फार वेगाने वाढ होत आहे आणि किंमत पातळी कमी करून आर्थिक तेजी कमी करायची असेल तर अशा काळात मध्यवर्ती बँक रेपो दरामध्ये वाढ करते.
रेपो दर वाढला म्हणजे व्यापारी बँकांची कर्ज महाग होतात. व्यापारी बँकांना कर्ज मध्यवर्ती बँकेकडून महाग मिळाल्यामुळे साहजिकच ग्राहकांसाठी सुद्धा कर्ज महाग होतं आणि कर्ज महाग झाले की कर्जाचे वाटप कमी होऊन देशातील पैशाचा प्रवाह किंवा पुरवठा कमी होऊ लागतो आणि हळूहळू किंमत पातळी कमी होते. या उलट जर मंदी असेल, किमती खूप कमी असतील, तर अशा वेळेस किंमत पातळीत वाढ करण्यासाठी व आर्थिक मंदीचा प्रभाव कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक रेपो दर कमी करेल. रेपो दर कमी होणं म्हणजे काय? व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज स्वस्त मिळणं. कर्ज स्वस्त झालं की ग्राहकांना सुद्धा व्यापारी बँक कर्ज स्वस्त देईल आणि त्यामुळे कर्ज स्वस्त झाला की कर्ज पुरवठा वाढून पैशाचा पुरवठा वाढेल आणि हळूहळू किमती वाढून आर्थिक मंदीचा प्रभाव कमी होईल. अशा पद्धतीने मध्यवर्ती बँक देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन रेपो दरामध्ये बदल करत असते. दुसरं साधन म्हणजे रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दर ही संकल्पना रेपो दराच्या अगदी विरुद्ध आहे. रेपो दरामध्ये मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर मध्ये त्याच्या उलट असतं. व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला कर्ज देतात किंवा व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवी ठेवतात आणि त्यामुळे व्यापारी बँकेने रिझर्व्ह बँकेला कर्ज दिल्यामुळे किंवा रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवी ठेवल्यामुळे व्यापारी बँकांना जे व्याज मिळते त्याला म्हणायचं रिव्हर्स रेपो दर. हा रिव्हर्स रेपो दर ठरवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे आणि रिझर्व्ह बँक देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन रिव्हर्स रेपो दरामध्ये बदल करते. आणि त्यामुळे साहजिकच जर आर्थिक तेजी असेल, किमती जास्त असतील, तर तेजी कमी करण्यासाठी आणि किंमत पातळी कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक रिव्हर्स रेपो दर हा कमी करेल. रिव्हर्स रेपो दर हा कमी केल्यामुळे साहजिकच व्यापारी बँकांना कमी फायदा होईल आणि कमी फायदा झाल्यामुळे व्यापारी बँका आपले पैसे मध्यवर्ती बँकेत ठेवण्याऐवजी ग्राहकांना कर्ज पुरवठा देतील. आणि त्यामुळे जर मंदी असेल तर मंदीमध्ये व्यापारी बँकांनी कर्ज पुरवठा जास्त करावा आणि कर्ज पुरवठा जास्त करावा अशी अपेक्षा असेल तर मध्यवर्ती बँक रिव्हर्स रेपो रेट दर कमी करेल आणि त्यामुळे व्यापारी बँका आपला पैसा किंवा आपल्या ठेवी रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवण्याऐवजी ते कर्ज रूपाने ग्राहकांना देतील. कर्ज पुरवठा वाढल्यामुळे देशातील पैशाचा पुरवठा वाढेल आणि हळूहळू मंदी कमी होईल. तिसरं जे साधन आहे ते म्हणजे सीमांत स्थायी सुविधा. सीमांत स्थायी सुविधा हा सुद्धा रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट प्रमाणे एक अल्पकालीन कर्जाचा प्रकार आहे. मात्र सीमांत स्थायी सुविधेअंतर्गत मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना 24 तासाकरिता किंवा एका दिवसाकरता ओव्हरनाईट साठी जे कर्ज देते त्या कर्जावर जो व्याजदर आकारते त्याला सीमांत स्थायी सुविधा असं म्हणतात. तसं जर बघितलं रिव्हर्स रेपो रेटच्या अंतर्गत आणि विशेषतः रेपो रेट मध्ये सुद्धा एका दिवसासाठी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करते. मात्र हा कर्ज पुरवठा जास्तीत जास्त 0.5% मिळते. मात्र जेव्हा व्यापारी बँकांना 0.5% जास्त कर्जाची गरज असते तेव्हा व्यापारी बँका रेपो रेट ऐवजी सीमांत स्थायी सुविधेचा लाभ घेतात. कारण की सीमांत स्थायी सुविधेच्या अंतर्गत व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून जवळजवळ 2% कर्ज मिळते.
विशेषतः मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना असा कर्ज पुरवठा करताना व्यापारी बँकांकडे मागणी व मुदत ठेवी किती आहे त्या ठेवींच्या 2% सीमांत स्थायी सुविधा या अंतर्गत कर्ज पुरवठा करत असते. मात्र सीमांत स्थायी सुविधेच्या अंतर्गत कर्ज घेताना एक अट आहे आणि ती अट म्हणजे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकांकडून एका दिवसाकरता जे कर्ज घ्यायचं आहे ते कमीत कमी 1 कोटी किंवा 1 कोटीच्या पटीत घ्यावे लागते. एखाद्या बँकेला जर एका दिवसाकरता 50 लाख कर्ज हवा असेल तर त्या बँकेला सीमांत स्थायी सुविधा अंतर्गत कर्ज मिळणार नाही, कारण की या अंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1 कोटी किंवा 1 कोटी पटीच्या मध्ये कर्ज घ्यावे लागतं. दुसरे म्हणजे स्थायी सीमांत सुविधेच्या अंतर्गत एक महत्वाचा फायदा म्हणजे व्यापारी बँकांना वैधानिक रोखता प्रमाण म्हणून जी सुरक्षितता असते ती तारण ठेवता येते, जी सुविधा रेपो रेट मध्ये उपलब्ध होत नाही. म्हणजेच या ठिकाणी स्थायी सीमांत सुविधेच्या अंतर्गत व्यापारी बँकांना हा एक बेनिफिट मिळतो. मात्र या सुविधा अंतर्गत या योजनेचा लाभ फक्त सूचित बँकांनाच मिळतो, असूचित बँकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. आता स्थायी सीमांत सुविधा दरामध्ये मध्यवर्ती बँक गरजेनुसार बदल करत असते. विशेषतः ज्यावेळेस देशामध्ये आर्थिक तेजी असते आणि आर्थिक तेजीमध्ये व्यापारी बँकांनी जास्त कर्ज पुरवठा करू नये या अनुषंगाने तेजीमध्ये मध्यवर्ती बँक सीमांत स्थायी सुविधा दरामध्ये वाढ करते आणि ही वाढ झाल्यामुळे बँकांचं कर्ज महाग होतं. बँकांना कर्ज महाग मिळाल्यामुळे ग्राहकांनाही कर्ज महाग होतं. त्यामुळे कर्ज वाटप कमी होऊन देशातील पैशाचा पुरवठा कमी होतो. या उलट जर मंदी असेल तर मंदीमध्ये व्यापारी बँकांनी जास्त कर्ज पुरवठा करावा म्हणून मध्यवर्ती बँक सीमांत स्थायी सुविधा दरामध्ये घट करेल, जेणेकरून व्यापारी बँकांना कर्ज स्वस्त होईल. कर्ज स्वस्त झालं की ग्राहकांच्या कर्जामध्ये वाढ होईल, त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्था पुन्हा मंदीतून सावरायला सुरुवात होईल. तिसरं मुख्य साधन म्हणजे बँक दर. आता रेपो दर आणि बँक दर यामधला एक मूलभूत फरक आहे. रेपो दर हा अल्पकालीन कर्जाचा प्रकार आहे, तर बँक दर हा दीर्घकालीन कर्जाचा प्रकार आहे, ज्याला आपण लॉंग टर्म लोन असं म्हणतो. रेपो दरामध्ये 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी कर्ज मिळते. जर व्यापारी बँकांना 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज हवं असेल तर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना असं कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजेच थोडक्यात जेव्हा मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जी कर्ज देतात आणि त्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला बँक दर असं म्हणतात. मात्र असं कर्ज देताना मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना काही अटी लादते आणि त्यातील एक अट म्हणजे दीर्घकालीन कर्जासाठी वैधानिक रोखता प्रमाण मेंटेन करणं व्यापारी बँकांना बंधनकारक आहे. ज्या बँका वैधानिक रोखता प्रमाण योग्य त्या प्रमाणे पाळत नाही अशा बँकांना दंड म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जास्त दराने कर्ज देते किंवा बँक दर हा जास्त असतो. तर हा दंड किती असतो नेमका? हा दंड एका दिवसासाठी बँक दर प्लस 3%. म्हणजे थोडक्यात ज्या बँका वैधानिक रोखता प्रमाण योग्य त्या प्रमाणात पाळत नाही अशा बँकांना जो बँक दर असतो त्यापेक्षा आणखी 3% जास्त दर आकारला जातो.
2 दिवसासाठी बँक दर +5%, तर 3 दिवस व त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांवर वैधानिक रोखा प्रमाण योग्य त्या प्रमाणात न पाळल्यामुळे कार्यवाही सुद्धा करू शकते. आता रेपो रेट आणि बँक रेट यांची आपण जर तुलना जर केली तर रेपो रेट पेक्षा बँक रेट हा जास्त असतो, कारण की रेपो रेटचा कालावधी कमी असतो, 90 दिवसापेक्षा तो कमी असतो आणि बँक रेटचा कालावधी हा 90 दिवसापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे व्याजदर जास्त असतो. आता बँक दर कमी अधिक जेव्हा होतो तेव्हा मध्यवर्ती बँक देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँक दरामध्ये बदल करत असते. समजा देशामध्ये आर्थिक तेजी असेल आणि आर्थिक तेजी कमी करायची असेल तर बँकांनी कर्ज पुरवठा कमी करावा अशी अपेक्षा असते आणि त्यामुळे तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक दरात वाढ करते आणि त्यामुळे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून जे कर्ज मिळतं ते महाग होतं. बँक दर वाढल्यामुळे व्याजदर वाढतो आणि त्यामुळे ग्राहकांना मिळणारे कर्जही महाग होतं आणि कर्ज महाग झालं की पूर्वीपेक्षा पैशाचा पुरवठा कमी होऊन आर्थिक तेजी कमी होण्यास मदत होते. या उलट जर आर्थिक तेजी असेल तर तेजीमध्ये व्यापारी बँकांनी कर्ज पुरवठा जास्त करावा अशी मध्यवर्ती बँकेची अपेक्षा असते आणि त्यामुळे मंदीच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती बँक दरात घट करते. बँक दर कमी झाला की व्यापारी बँकांना पूर्वीपेक्षा कर्ज स्वस्त मिळतं आणि ग्राहकांना सुद्धा कर्ज स्वस्त मिळून देशातील पैशाचा पुरवठा वाढू लागतो आणि पैशाचा पुरवठा वाढला की अर्थव्यवस्था पुन्हा मंदीतून सावरण्यास सुरुवात होते. पाचवं साधन आहे खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. आपल्याला माहित असेल की आपण सुद्धा सरकारला विविध मार्गाने कर्ज देत असतो आणि सरकारकडून कर्ज घेत असतो. याचे एक उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण सरकारचे विविध बॉन्ड खरेदी करतो, कर्ज रोखे खरेदी करतो, सरकारच्या विविध योजनेमध्ये आपण पैसे गुंतवतो. उदाहरणार्थ किसान विकास पत्र, इंदिरा विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्रे अशा विविध सरकारच्या बॉन्डमध्ये आपण जेव्हा पैसे गुंतवतो याचा अर्थ आपण सरकारला काही कालावधीसाठी कर्ज देतो आणि जेव्हा ते बॉन्ड आपण पुन्हा खरेदी करतो तेव्हा सरकार आपल्याला ठरल्याप्रमाणे व्याज देऊन आपली रक्कम परत करते. तर या माध्यमातून सुद्धा सरकार आणि मध्यवर्ती बँक देशातील पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल करत असतात. समजा आर्थिक तेजी असेल तर तेजीच्या काळामध्ये खर्चामध्ये कपात व्हावी म्हणून मध्यवर्ती बँक खुल्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या कर्ज रोख्यांची विक्री करते आणि कर्ज रोख्यांची विक्री केल्यामुळे असे बॉन्ड लोक विकत घेतात आणि बॉन्ड विकत घेतल्यामुळे साहजिकच लोकांचा पैसा सरकारकडे आणि सरकारचा बॉन्ड म्हणजे कागद लोकांकडे. म्हणजे तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँकेने लोकांना किंवा बँकांना कर्ज रोख्यांची विक्री केल्यामुळे लोकांचा आणि बँकांचा पैसा मध्यवर्ती बँकेत जमा होतो आणि देशातील आर्थिक तेजी कमी होण्यास मदत होते. या उलट आर्थिक मंदी असेल तर मंदीच्या काळामध्ये लोकांचा खर्च वाढला पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक मंदीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक पूर्वी जे बॉन्ड विकले होते त्या बॉन्डची पुन्हा खरेदी करेल आणि लोकांकडचे बॉन्ड खरेदी केल्यामुळे साहजिकच लोकांना त्या बॉन्डच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे त्यांची रक्कम त्यांना दाम दुप्पट परत मिळते आणि त्यामुळे मंदीच्या काळामध्ये लोकांकडे पैसा आला की साहजिकच मागणी वाढून किमती वाढतात आणि हळूहळू मंदी कमी होण्यास सुरुवात होते. सहावा जे साधन आहे ते म्हणजे रोख
राखीव निधीच्या प्रमाणात बदल, त्याला CRR असं म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या अधिनियम 42(1) नुसार प्रत्येक व्यापारी व सहकारी बँकांना सुरक्षितता म्हणून रिझर्व्ह बँकेत किमान रक्कम राखीव निधी म्हणून ठेवावी लागते. ही रक्कम अनिवार्य असते. म्हणजे थोडक्यात भारतातील प्रत्येक व्यापारी बँक व सहकारी बँकांजवळ जितक्या ठेवी जमा होतात त्या ठेवींपैकी विशिष्ट टक्के रक्कम रिझर्व्ह बँकेमध्ये रोख राखीव ठेवावी लागते. त्यालाच आपण रोख राखीव निधी असं म्हणतो. या CRR मध्ये बदल करून मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असते. समजा देशामध्ये आर्थिक तेजी आहे आणि तेजीच्या कालखंडामध्ये व्यापारी बँकांनी कर्जपुरवठा कमी करावा अशी अपेक्षा असते आणि तो कर्जपुरवठा कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक कॅश रिझर्व्ह रेशो प्रमाणामध्ये वाढ करते. साधारणतः हा रोख राखीव निधी प्रमाण 1 ते 3% दरम्यान असतात आणि रोख राखीव निधीमध्ये जर तेजीच्या कालखंडामध्ये वाढ केली तर साहजिकच वाढ केल्यामुळे व्यापारी बँकांकडे कमी पैसा शिल्लक राहतो. कमी पैसा शिल्लक राहिल्यामुळे व्यापारी बँकांचं कर्ज वाटप कमी होतं. त्यामुळे देशातील पैशाचा पुरवठा कमी होऊन आर्थिक तेजी कमी होण्यास मदत करते. या उलट जर मंदी असेल तर मंदीमध्ये व्यापारी बँकांनी जास्त कर्ज पुरवठा करावा म्हणून मंदीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक रोख राखीव निधीचे प्रमाण कमी करते आणि हे प्रमाण कमी केल्यामुळे कमीत कमी रक्कम व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेत रोख राखीव निधी म्हणून ठेवावी लागते आणि त्यामुळे जास्त रक्कम व्यापारी बँकांकडे शिल्लक राहते आणि जास्त रक्कम शिल्लक राहिल्यामुळे साहजिकच व्यापारी बँकांची कर्ज वाटप क्षमता वाढते. कर्ज वाटप वाढलं की देशातील पैशाचा पुरवठा वाढून आर्थिक मंदी कमी होण्यास सुरुवात होते. आता रोख राखीव निधीची कोणती किमान किंवा कमाल मर्यादा नाही. म्हणजे थोडक्यात मध्यवर्ती बँक CCR हा 0 ठेवू शकते आणि 100 ठेवू शकते. म्हणजे ज्यावेळेस व्यापारी बँकांनी कर्ज देऊच नाही अशी स्थिती असेल तर अशा वेळेस हा CCR दर 100% असतो आणि ज्यावेळेस व्यापारी बँकांनी सर्वच रक्कम कर्ज पुरवठा करावी म्हणून हा दर 0 असतो. आणि त्यामुळे देशातील प्रत्येक व्यापारी बँकेला सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेत एक चालू खातं उघडावे लागते आणि ह्या चालू खात्यामध्ये ही रोख राखीव निधीची रक्कम जमा होत असते. आतापर्यंत जर आपण विचार केला तर आतापर्यंत मध्यवर्ती बँकेने रोख राखीव निधीचे प्रमाण आहे त्याचा आपण जर अभ्यास केला तर हे प्रमाण साधारणतः 1 ते 5% दरम्यान असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे जर तेजी असेल तर हे प्रमाण 5% जाईल आणि मंदी असेल तर कमीत कमी हे 1%. म्हणजे एकंदरीत 1 ते 5% या दरम्यानच आतापर्यंत भारतामध्ये रोख राखीव निधीचं प्रमाण हे असलेलं दिसून येतं. विशेषतः रोख राखीव निधी प्रमाण हे रोख रकमेतच ठेवावे लागते. त्यासाठी कोणतंही इतर ठेवी ठेवावी लागत नाही, कोणतेही बॉन्ड ठेवावे लागत नाही. तर व्यापारी बँकांना CCR म्हणून रोख रक्कमच मध्यवर्ती बँकेत ठेवावी लागते आणि विशेषतः या रोख राखीव निधीवर कोणतेही व्याज मिळत नाही. आपण बघितलं की रिव्हर्स रेपो रेट मध्ये व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या ठेवी ठेवतात त्याला व्याज मिळतं. मात्र CRR मध्ये कोणत्याही प्रकारचं व्याज व्यापारी बँकांना मिळत नाही आणि मध्यवर्ती बँक देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन या CRR मध्ये
बदल करून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असते. पुढचं आहे 7वं वैधानिक रोखता प्रमाण. बऱ्याच वेळा या अगोदर सुद्धा हा उल्लेख आलेला आहे. 1949च्या बँकिंग नियमन कायद्याच्या अधिनियम 24 नुसार देशातील प्रत्येक व्यापारी व सहकारी बँकांना सुरक्षितता म्हणून स्वतःजवळ किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. आता वैधानिक रोखता प्रमाण म्हणून मध्यवर्ती बँकेने जी रक्कम ठरवून दिली असेल तितकी रक्कम व्यापारी बँकांना आपल्या जवळ रोख स्वरूपात ठेवावी लागते. आता ही रक्कम किती असेल हे प्रामुख्याने टाइम आणि डिमांड लायबिलिटी म्हणजे व्यापारी बँकांजवळ मागणी व मुदत ठेवी किती आहे आणि त्या मुदत व मागणी ठेवीच्या साधारणतः 20% रक्कम वैधानिक रोखता प्रमाण म्हणून व्यापारी बँकांना आपल्या जवळ रोख स्वरूपात ठेवावी लागते. वैधानिक रोखता प्रमाणामध्ये बदल करून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या कर्ज पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असते. म्हणजे एकंदरीत देशामध्ये आर्थिक स्थिती कशी आहे याचा अभ्यास करून वैधानिक रोखता प्रमाण मध्यवर्ती बँक निश्चित करते. समजा देशात आर्थिक तेजी असेल, आर्थिक तेजीमध्ये व्यापारी बँकांनी जास्त कर्ज वाटप करू नये अशी अपेक्षा असते आणि त्यामुळे आर्थिक तेजीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता प्रमाणामध्ये वाढ करेल आणि वैधानिक रोखता प्रमाण वाढवल्यामुळे साहजिकच व्यापारी बँकांना जास्तीत जास्त रक्कम आपल्या जवळ रोख ठेवावी लागेल आणि त्यांच्याजवळ कर्ज वाटपासाठी कमी रक्कम शिल्लक राहील आणि कमी रक्कम शिल्लक राहिली की कर्ज पुरवठा कमी होऊन आर्थिक तेजी आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल. या उलट जर मंदी असेल तर मंदीमध्ये व्यापारी बँकांना जास्त कर्ज पुरवठा करता यावा म्हणून मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता प्रमाण कमी करेल. हे प्रमाण कमी केले की व्यापारी बँकांकडे जास्त रक्कम शिल्लक राहील. जास्त रक्कम शिल्लक राहिली की व्यापारी बँका पूर्वीपेक्षा जास्त कर्ज पुरवठा करतील. कर्ज पुरवठा वाढला की देशातील एकूण पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्था मंदीकडून पुन्हा तेजीकडे वाटचाल करायला सुरुवात करेल. अशा पद्धतीने मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या वैधानिक रोखता प्रमाणामध्ये बदल करत असते आणि अर्थव्यवस्था ही नियंत्रित करत असते. आता वैधानिक रोखता प्रमाण सोडून उर्वरित रक्कम बँका गुंतवणूक करू शकतात. वैधानिक रोखता प्रमाण म्हणून बँका सोने, रोख रक्कम किंवा सरकारी सुरक्षित बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. वैधानिक रोखता प्रमाणावर कमी व्याज मिळते, मात्र जे रोख राखीव निधीवर काहीही व्याज मिळत नाही. म्हणजे थोडक्यात रोख राखीव निधीमध्ये व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे जी रक्कम ठेवतात त्या रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही. मात्र वैधानिक रोखता प्रमाण म्हणून व्यापारी बँका आपल्या जवळ RBIच्या म्हणण्यानुसार जी किमान रक्कम रोख ठेवतात त्या रकमेवर मात्र काही प्रमाणात व्यापारी बँकांना व्याज मिळतं. वैधानिक रोखता प्रमाणाची किमान मर्यादा नाही, तो 0 होऊ शकतो, मात्र कमाल मर्यादा ही 40% आहे. म्हणजे मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता प्रमाण जास्तीत जास्त 40% करू शकते. एकंदरीत वैधानिक रोखता प्रमाणामध्ये बदल करून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवू शकते. आतापर्यंत आपण जे संख्यात्मक साधनं बघितली, या संख्यात्मक साधनांचा थोडक्यात जर गोषवारा आपण जर बघितला तर या चार्ट वरून तुम्हाला ती कल्पना येईल. पहिलं जे बघितलं आपण रेपो दर, ज्यामध्ये RBI कडून व्यापारी बँकांना कर्ज मिळतं. त्याची मर्यादा 90 दिवसापर्यंत असते म्हणून आपण त्याला
शॉर्ट टर्म लोन किंवा अल्पकालीन कर्ज म्हणतो. या रेपो दरामध्ये कर्ज घेण्यासाठी तारण आवश्यक असतं आणि या रेपो रेटच्या अंतर्गत व्यापारी बँकांना जे कर्ज मिळतं त्याची मर्यादा NDTLच्या जास्तीत जास्त 0.5% असते. आणि आतापर्यंत आपण जर दर बघितले तर एक्झाम्पल म्हणून आपण 2018 मध्ये रेपो रेट दर हा 6% होता. जेव्हा तेजी असेल तेव्हा रेपो रेट मध्ये वाढ होते, मंदी असेल तेव्हा रेपो रेट मध्ये घट होते. दुसरा दर रिव्हर्स रेपो दर. यामध्ये व्यापारी बँका RBI ला कर्ज देतात. रिव्हर्स रेपो रेटवर व्यापारी बँकांना व्याज मिळते. हा सुद्धा एक अल्पकालीन कर्जाचा प्रकार आहे. 2018 मध्ये रिव्हर्स रेपो रेट हा 2.75 होता. म्हणजे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यांच्यातील आपण जर फरक बघितला तर रेपो दर हा जास्त आहे, रिव्हर्स रेपो दर हा कमी आहे आणि दोघांमधला फरक हा 0.5% इतका आहे. जेव्हा तेजी असते तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक रिव्हर्स रेपो दरामध्ये वाढ करते आणि याउलट मंदी असेल तर त्यामध्ये घट करते. तिसरं जे आहे साधन सीमांत स्थायी सुविधा. हा सुद्धा अल्पकालीन कर्जा प्रकार आहे. यामध्ये सुद्धा RBI कडून व्यापारी बँकांना एका दिवसासाठी किंवा 24 तासासाठी कर्ज मिळते आणि ह्या कर्जाची मर्यादा NDTLच्या 2% इतकी आहे. आणि 2018 मध्ये हा दर 6.25 इतका होता. जर तेजी असेल तर तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक सीमांत स्थायी सुविधामध्ये वाढ करते, या उलट मंदी असेल तर मंदीमध्ये घट करते. चौथं जे साधन आहे बँक दर. हा दीर्घकालीन कर्जाचा प्रकार आहे. यामध्ये RBI कडून व्यापारी बँकांना कर्ज मिळते. त्याची मुदत ही 90 दिवसापेक्षा जास्त असते. मात्र असं कर्ज घेण्यासाठी व्यापारी बँकांना वैधानिक रोखता प्रमाण मेंटेन करणं आवश्यक असतं. 2018 मध्ये बँक दर हा 4% होता. तेजीचा कालखंड असेल तर तेजीच्या कालखंडामध्ये बँक दर जास्त असेल, या उलट मंदी असेल तर बँक दर कमी असेल. त्यानंतर खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीमधून मध्यवर्ती बँक देशातील पैशाचा पुरवठा हा कमी जास्त करते. जेव्हा तेजीचा कालखंड असतो तेजीच्या कालखंडामध्ये देशातील पैसा कमी करायचा असतो. अशा वेळेस तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करतील आणि कर्ज रोख्यांची विक्री केल्यामुळे लोकांचा आणि बँकांचा पैसा सरकारकडे जमा होतो. या उलट जर मंदी असेल तर मंदीमध्ये लोकांना पैसे मिळावे, व्यापारी बँकांना पैसे मिळावे, अशा वेळेस मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी करते आणि सरकारने किंवा मध्यवर्ती बँकेने कर्ज रोख्यांची जर खरेदी केली तर साहजिकच लोकांचा पैसा दाम दुप्पट परत मिळतो आणि मंदी कमी होण्यास मदत होते. आणि थोडक्यात तेजीच्या कालखंडामध्ये कर्ज रोख्यांची विक्री आणि मंदीच्या कालखंडामध्ये कर्ज रोख्यांची खरेदी. त्यानंतर रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल. रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये बदल करून मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. हा जो CCR आहे तो कमीत कमी 0 ते 100% असते. त्यामुळे साहजिकच त्यामध्ये मध्यवर्ती बँक बदल करू शकते. आणि विशेष म्हणजे CCR म्हणून व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेत राखीव निधी म्हणून जी रक्कम ठेवावी लागते ती रोख स्वरूपातच ठेवावी लागते. अशा ठेवीवर किंवा रोख राखीव निधीवर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कोणतंही व्याज देत नाही आणि ही रोख राखीव निधी रिझर्व्ह बँकेतच ठेवावा लागतो. त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही. जर तेजी असेल
तर तेजीच्या कालखंडामध्ये रोख राखीव प्रमाणामध्ये वाढ होते. याउलट मंदी असेल तर CRR मध्ये घट केली जाते. त्यानंतर वैधानिक रोखता प्रमाण. वैधानिक रोखता प्रमाण म्हणून प्रत्येक व्यापारी बँकेला व सहकारी बँकांना मध्यवर्ती बँकेच्या नियमानुसार ठराविक रक्कम वैधानिक रोखता प्रमाण म्हणून स्वतःजवळ ठेवावी लागते. ह्या रकमेवर अत्यंत अल्प दरामध्ये व्याज मिळते. वैधानिक रोखता प्रमाणाची किमान मर्यादा 0 आणि कमाल मर्यादा ही जास्तीत जास्त 40% इतकी असते. जर तेजीचा कालखंड असेल तर तेजीच्या कालखंडामध्ये मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता प्रमाणामध्ये वाढ करेल. याउलट मंदी असेल तर मध्यवर्ती बँक वैधानिक रोखता प्रमाण हे कमी करेल. एकंदरीत देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन देशातील पैशाचा पुरवठा विशेषतः कायदेशीर पैसा आणि पत पैसा नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँक जी विविध प्रकारची साधने वापरतात त्याला आपण संख्यात्मक साधनं असं म्हणतात आणि या साधनांचा अवलंब करून मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्था नियंत्रित करत असते. एकंदरीत स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. धन्यवाद.